हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी सर्व पितृ अमावस्या येत आहे तर त्याला काही विशेष योगायोग जुळून आलेले आहेत. तर त्या योगांच्या दिवशी काय उपाय करायचा जेणेकरून आपले पूर्वज जे आहेत तर आपल्यावरती खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पितरांना निरोप कसा द्यायचा, तर या सर्व माहिती आपण जी सर्व पितृ अमावस्या आहे त्या दिवसाची पूर्ण महत्त्व माहिती आपण आज पाहणार आहोत. तर पितृपक्षात ही विशेष महत्त्व आहे. पितृपक्ष म्हणजे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्याला सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात. या दिवशी अशा पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहिती नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. यावेळी सर्व पितृ अमावस्या 14 ऑक्टोबर शनिवारी आहे. यावेळी पितृपक्षातील अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या योगांमध्ये पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्ष तृप्त राहतो असे मानले जाते आहे. तर सर्व पितृ अमावस्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर सकाळी 9:51 सुरू होतो आहे आणि अमावस्या तिथी समाप्ती 14 ऑक्टोबर शनिवारी रात्री 11:25 समाप्ती होत आहे. यावर्षी पितृपक्षातील अमावस्या 14 ऑक्टोबरला येत आहे. याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हटले जाते. यावेळी सर्व पितृ अमावस्येला अतिशय शुभ योगायोग होत आहे. यावेळी अमावस्याचा दिवस शनिवार असल्याने याला शनैश्वरी अमावस्या असेही म्हटले जाईल. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. या दिवशी शुभ इंद्र योगही तयार होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या सर्व पितृ अमावस्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या शुभ संयोगामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न आणि संतुष्ट करता येईल. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्या तिथीला होते. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. तर या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करायला पाहिजे. यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहतो. पितरांना दूध, तीळ, कुशा फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते. तर फक्त पितृ अमावस्यालाच नाही तर प्रत्येक अमावस्याला तुम्ही पिंपळांचं जे झाड असतं तर त्याला तुम्ही जल अर्पण करू शकता. त्या जलामध्ये तुम्हाला गंगाजल, थोडेसे काळे तीळ, थोडीशी साखर, थोडेसे चावल आणि जे जल असते ते जल व थोडेसे फुलं त्यामध्ये अर्पित करायचे आहेत व ओम पितृभ्यो नमः हे म्हणून पिंपळाला पाणी चढवायचं आहे. तर पाणी चढवल्याच्या नंतरून हा जो मंत्र आहे तर हा तुम्ही 108 वेळेस पठण करायचा आहे. आणि पाणी घालून झाल्याच्या नंतरून तुम्ही जे पितृसूक्त आहे तर त्याचा पाठ आपल्याला करायचा आहे. त्याने खूप आपल्याला शुभफल प्राप्त होते. शिवाय या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण गीतेचा 7वा अध्याय जो आहे तर तो पाठ करावा. गीतेचा 7वा अध्याय पठण करायचा आहे. याने पितरांच्या आत्म्याला शांती लागते व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर शास्त्रानुसार ग्रहणकाळ पूजापाठ यासाठी अशुभ मानला जातो, म्हणून पितरांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी श्राद्धविधी करावा की नाही याबाबत संभ्रम दिसून येतो. पण सर्वत्र अमावस्येला जरी ग्रहण आले असले तरीही पूर्वजांच्या श्राद्धविधीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलट पूर्वग्रह, दुराग्रह हे सर्व बाजूला ठेवून एकमेकांचा आदर करून केलेल्या श्राद्धविधी या पूर्वजांच्या मनाला शांती देणाऱ्या ठरतील. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे भोजन तयार केले जाते व पितरांना याचा नैवेद्य दाखवला जातो. पितरांसोबत सर्वांना नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे पंचबलीला देखील नैवेद्य दाखवला जातो.
म्हणजे देवांना, गाईला, कुत्र्याला, मुंग्यांना देखील अन्नदान केले जाते. आपल्या पितरांसाठी अन्नदान केले जाते व आपल्या शेजारचे पाजारची जी लोक आहेत तर यांना आपण घरी जेवायला बोलवतो. या दिवशी अन्नदान केलेले खूप चांगले असते, त्यामुळे काही आपण लोक देखील जेव घालत असतो. तर अन्नदान केल्याने देखील या दिवशी खूप चांगले असते. आणि या दिवशी आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जी भाज्या असतात तर त्या सर्व काही बनवायच्या आहेत, जेवू घालायचे आहेत. यानंतरून जी आहे तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे. त्याच्यामध्ये त्या जलामध्ये जे वस्तू सांगितल्या त्या अर्पण करायच्या आहेत व आपल्याला पितृभ्यो नमः हा 108 वेळेस पाठ करून जो आहे तर पाठ करायचा आहे. पितृसूक्ताचं देखील पठण करायचे आहे व गीतेचा जो आहे तर 7वा अध्याय हा नक्की वाचावा. 7वा अध्याय पठण केल्याने आपल्या पितरांना अगदी व्यवस्थितरित्या निरोप दिला जातो आणि एवढे केल्याच्या नंतरून आपल्या पितरांच्या आत्म्याला भरपूर शांतता लाभते व त्यांना मुक्ती प्राप्त होते. तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.